चला तर मंडळी, तोच तो नाश्ता किंवा स्नॅक्स बनवून कंटाळा आला असेल तर हा नाश्ता किंवा स्नॅक्स एकदम युनिक आहे. बनवायला सोप्पा आणि खायला एकदम कुरकुरा, टेस्टी आणि एकदम खस्ता आहे. तर आजचा हा परफेक्ट नाश्ता बनणार आहे आणि मुलांना तुम्ही हा डब्यामध्ये किंवा असाच बनवून तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. हा असा नाश्ता आहे. तर चला, आजचा हा युनिक नाश्ता तुम्ही एंडपर्यंत पहा. जेव्हा तुम्हाला हा नाश्ता आवडेल तर पटकन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला मी दाखवत राहते, तर नक्की माझ्या चॅनलला जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा. तर चला, वेळ न घालवता आजचा हा नाश्ता बनवून तयार करूया. तर आजचा हा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मोठं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप किंवा 1 वाटी कोणतंही माप घेऊन त्यांनी मैदा मोजून याच्यामध्ये घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ आणि इथं बेकिंग पावडर घालायचं आहे. सर्वात आधी बेकिंग पावडर मी इथं 1/2 टीस्पून घातलेला आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता स्नॅक्स आपला हा थोडासा गोडसर बनणार आहे. तर तुम्हाला जर नमकीन असं आवडत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चवीनुसार मीठ घातलं चिमूटभर आणि ही मी कडकडीत तूप गरम करून घेतलेला आहे. 4 ते 5 टीस्पून याच्यामध्ये घालायचा आहे. त्याच्यामुळं हा नाश्ता एकदम खस्ता बनणार आहे. तुम्ही जर तूप नसेल किंवा तुमच्याजवळ वनस्पती घी नसेल तर तुम्ही ऑइल गरम करून याच्यामध्ये घालू शकता. हा मोहन आपण परफेक्ट बनवून घेतलं की हाताने चांगलं चोळून घ्यायचं. चोळून घेतल्यामुळं काय होणार आहे, आपला हा नाश्ता एकदम खस्ता तर बनतोच आणि एकदम फुला सुद्धा बनतो. तर हा 1 ते 1.5 मिनटं आपल्याला चोळून घ्यायचं आणि इथे मी ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्या वाटीपेक्षा कमी म्हणजे अर्धी वाटी इथं आपण साखर घालून घ्यायची आहे. वाटलेली साखर इथं आपण घालून घेतलेली आहे आणि ही सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता जर मैदा मापामध्ये सांगायचं म्हटलं तर 200 ग्रॅम मैदा आहे आणि 100 ग्रॅम इथं वाटलेली साखर आहे. ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने इथं पाणी घालून आपल्याला घट्टसर असा गोळा लावून घ्यायचा आहे. पोळीपेक्षा टाईट गोळा लावायचा, म्हणजे आपल्याला इथे जे स्नॅक्स बनणार आहे एकदम डिझाईनमध्ये आपण बनवू. त्याच्यामुळं आपल्याला हा डो एकदम परफेक्ट आणि टाईट हवा. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याच पद्धतीचा डो इथं आपल्याला परफेक्ट लावून घ्यायचा आहे. तुम्हाला दिसत असेल एकदम मी टाईट इथं डो बनवून तयार केलेला आहे. आता रेस्ट वगैरे द्यायची काहीच गरज नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, पाणी बघू शकता तुम्ही मी एकदम कमी वापर केलेला आहे, म्हणजे अर्धीच वाट्याचा पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी जेवढं कमी तेवढा आपला डो हा परफेक्ट बनून तयार होतो. आता इथं मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला इथं एकदम परफेक्ट इथं आपल्याला काय इथूनच आपली सुरुवात होणार आहे. तर छोटे छोटे इथं बॉल्स बनवून घ्यायचे, लिंबापेक्षा मोठा घ्यायचा आणि आता हे एक समान प्रमाणामध्ये आपल्याला इथं एकदम रोल बनवून घ्यायचा आहे. रोल एकदम पातळ किंवा लांबसर नको, जसं जाडसर. तर आता हे तुम्हाला दिसत असेल मधामधून असं आपल्याला गोलसर असा राऊंड करत जायचा आहे. आता मी इथं पॉटवरच आपल्याला करायचं आहे किंवा इथे आपण किचन प्लॅटफॉर्मवर सुद्धा करू शकतो. तर हे बघू शकता मधातून असा फिरवत फिरवत आपल्याला गोल इथं राऊंड करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला हा राऊंड जे आहे एक समान बनून तयार होतात. तर असे 4-5 जरी तुम्ही एका वेळेस केले तरी चालेल. मी इथे 2 ते 3 असे करून घेणार आहे आणि आपल्याला इथं काही साईज मोठी छोटी जशी तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता. तर छोटे छोटे गुळाचे असे आपल्याला लांबसर इथं आपल्याला पट्ट्या बनवून घ्यायच्या, म्हणजे गोल आकारामध्ये घ्यायच्या आहे. चपट्यामध्ये जर घेतली तर डिझाईन इथं येणार नाही. अशा मी 4 इथं लळी म्हणतात ते पाडून घेतलेल्या आहे. आता 1.5 इंचावर आपल्याला इथं कट लावून घ्यायचा आहे. आता 1 ते 1.5 इंचामध्ये आपल्याला हे कटिंग करायची आहे. कटिंग आता आपल्याला इथं फ्लावर बनवायचे आहे तर मोठी छोटी साईज तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्ही करू शकता. मी इथे 1.5 इंचाचा कट लावलेला आहे आणि जसे राऊंडमध्ये आपल्याला चॉकलेट मिळतात ना बाजारामध्ये, त्याच पद्धतीने आपण इथं ओरिजिनल बनवणार आहे. आणि घरामध्ये जर तुम्ही असे वेगवेगळ्या पद्धतीचे स्नॅक्स बनवले ना, मुलंच काय मोठेसुद्धा आवडीनं खातात. तर हा बघू शकता असे सुटसुटीत आपल्या हे लळ्या बनवून तयार झालेल्या आहे आणि डो याच्यासाठीच घट्ट लावायचा आहे, म्हणजे पातळ केला की हे कसं याची साईज जी आहे एकदम लूज बनतात आणि टाईट बनणार नाही.
आता इथं सर्व मी पाडून घेतलेल्या आहे लळ्या आणि आता इथं आपल्याला डिझाईन बनवायची आहे. आता हे तुम्हाला दिसत असेल की काटा चम्मचने आपल्याला इथे एक डिझाईन बनवून तयार करायची. दुसऱ्या साईडला सुद्धा याच पद्धतीने डिझाईन बनवायची. जसं तुम्ही इथे जास्त प्रमाणामध्ये जरी डिझाईन काढली चाकूने सुद्धा तुम्ही हे करू शकता. मधातला भाग जे फुललेला आहे त्याला थोडंसं असं फिरून घ्यायचं. म्हणजे मी तुम्हाला 2 साईजची इथं फ्लावर दाखवते. तुम्हाला जसे आवडेल तसे. तर आता हे दुसऱ्या बाजूला सुद्धा हलक्या हाताने इथे कट लावून घ्यायचा आणि या साईडला सुद्धा तशाच पद्धतीने कट लावून घ्यायचा. म्हणजे चारी बाजूला तुम्हाला इथं डिझाईन दिसेल जेव्हा तुम्ही फ्राय करणार त्यावेळेस. आता हे बघू शकता. तर आपण काय करायचं आहे, जशी तुम्हाला आवडत असेल डिझाईन तुम्ही तशी पाडू शकता. आता मी साधी सोपी दोन्ही साईडला इथं मधातला भाग जे आहे फुललेला ते तसाच ठेवायचा. दोन्ही बाजूला इथे हाताने दाब करायचा आणि अशा काट्या चम्मचनी इथं डिझाईन पाडून घ्यायची आहे. तर बघू शकता छान मस्त जसे आपले चॉकलेट वगैरे राहतात ना आपल्याला पन्नीमध्ये पॅक केलेले त्याच पद्धतीने तुम्हाला दिसत असेल. आणि आपण इथं गोड करत आहे, जास्त गोडही नाही आणि जास्त फिक्के सुद्धा नाही. तुम्ही इथं दिवाळीच्या निमित्ताने सुद्धा बनवू शकता किंवा असे स्टोर करून नेहमी खाण्यासाठी सुद्धा बनवून हे तयार करू शकता. एकदम हलके फुलके सुद्धा बनतात आणि खायलाही खूप छान लागतात. मुलं खूप आवडीनं खातात. तर तुम्ही असे बनवून डब्बाभर ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हे मस्त आपले टायसारखे बनणारे फ्लावर तयार होतात. तर याच पद्धतीने मी 4-5 तुम्हाला दाखवते. नंतर एक समान मी सगळे बनवून तयार करते आणि नंतर इथं आपल्याला फ्रायसुद्धा करायचे आहे. आहे ना एकदम सोपी. तर अशाच मी तुम्हाला सोपी रेसिपी दाखवत राहते. तर नक्की चॅनलला सपोर्ट करा. तर या पद्धतीने मी इथे 4-5 बनवून दाखवले. आता हे पूर्ण इथं तयार झालेले आहे. तर बघू शकता तुम्ही. 200 ग्रॅम मैद्यामध्ये खूप सारे बनून तयार होतात. एक प्लेट पुन्हा बनवायची आहे. म्हणजे याच्यामधला डो शिल्लकच आहे. आता एवढेच फ्राय करते आणि तुम्हाला दाखवते. एकदम सोपे आहे बनवायला सुद्धा आणि करायला सुद्धा. तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी एकदम सुटसुटीत आपली इथं फ्लावर बनतात. तर आता ऑइल आपलं इथं गरम झालेलं आहे आणि मीडियम गॅसवर आता आपल्याला इथं फ्राय करायचे आहे. एक टाका किंवा तुम्ही झाऱ्यामध्ये इथं 2 ते 3 इथे फ्लावर घेऊन डायरेक्टली ऑइलमध्ये सोडू शकता. फक्त इथं खस्ता बनण्यासाठी तुम्हाला मीडियम गॅसवर इथं फ्राय करायचे आहेत. याच्यासाठी की आतपर्यंत मस्त खस्ता बनतात आणि एकदम मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये तर आपण चिनी घातलेलीच आहे. तुम्ही मिश्रीसुद्धा घालू शकता किंवा इथं गुळाचा वापरसुद्धा करू शकता. जे तुम्हाला आवडत असेल तसं. आता सर्दीचे दिवस चालूच आहे आणि दिवस जे आहे लहान पडते आपल्याला. तर आपल्याला काहीतरी असं खातच राहा वाटते थंडीच्या दिवसामध्ये. तर असे तुम्ही स्नॅक्स बनवून डब्यामध्ये तुम्ही हवा डब्बा बंद करून शाने हे मस्त ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला भूक लागली छोट्या मोठ्या भुकीमध्ये खाऊ शकता किंवा चायसोबत हे पटकन काढायचे आणि खाऊन घ्यायचे. तसे टोस्ट बिस्किट आपण खातच राहतो. तर अशा पद्धतीचे सुद्धा स्नॅक्स बनवून तुम्ही रेडी करू शकता. तर या पद्धतीने आपली एक बॅच इथं फ्राय झालेलीच आहे बघू शकता तुम्ही. आणि मस्त आपल्याला कमी इथे गॅसवरच इथं करायचं आहे. म्हणजे एकदम गोल्डन तर होतेच आणि खस्तसुद्धा होतात. तर बघू शकता मला 10 मिनटं लागलेली आहे एक बॅच करण्यासाठी. तर याच पद्धतीने तुम्ही पूर्ण इथे म्हणजे जेवढे तुमचे कढईचं जे साईज आहे त्या साईजने तुम्ही इथं फ्राय करू शकता. तर बघू शकता मी एक तुम्हाला झारा इथं काढून दाखवलेला आहे. याच पद्धतीने आता मी जास्त प्रमाणामध्ये इथं फ्राय करते आणि तुम्हाला पटकन दाखवते. तर दिसायला सुंदर एकदम खस्ता आहे. तर चला. तर घ्या मंडळी गरमागरम टेस्टी ह्या फ्लावरचा आपला आजचा स्नॅक्स बनून तयार झालेला आहे. दिसायला तुम्हाला दिसतच असेल एकदम गोल्डन कलरचा इथं कलरसुद्धा आलेला आहे आणि खूपच इथं खस्ता बनतात. हे दिसायला तर सुंदर आहेच आहे पण खायला खूपच टेस्टी आहे. आता थोडंसं आणखीन आपल्याला इथं गोड बनवायचं आहे तर शायनिंगसाठी मी थोडीशी हनी ॲड करत आहे. आवडत असेल तर नक्की टाका, नाहीतर स्किपसुद्धा करू शकता तुम्ही. इथं तुम्ही वाटलेली साखर थोडीशी वर याच्यावर डेकोरेटसाठी करू शकता किंवा इथं कोकोनट पावडरमध्ये सुद्धा डिप करू शकता. तर एकदम सोपी रेसिपी आहे. दिसायला तुम्हाला दिसतच आहे एकदम खस्ता आणि एकदम टेस्टी. तर आहे ना एकदम सोप्या पद्धतीचा हा नाश्ता.
तर बघू शकता मस्त जेवढे मी इथं केलेले आहे तेवढेच फ्राय इथं मी करून तुम्हाला दाखवलेले आहे. 200 ग्रॅम मैद्यामध्ये खूप सारे बनून तयार होतात आणि आतमध्ये एकदम खस्ता बनतात. तर आहे ना मजेदार रेसिपी, तर नक्की बनवून बघा, खाऊन बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की जे चॅनलला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.